नमस्कार. पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ म्हणजे म्हाडा पुणे मंडळाने 4186 घरांची भव्य सोडत जाहीर केलेली आहे. त्याच्यासाठी अर्ज प्रक्रिया चालू आहे. तर ह्याच्यामध्ये खूप सारे प्रोजेक्ट आहेत. तर आपण एक एक करून कव्हर करत आहोत. एका प्रोजेक्टची माहिती घेत आहे. तर आज आपण एक रेडी टू मूव्ह प्रोजेक्टची माहिती घेणार आहोत म्हाडा वेबसाईट वरून. ठीक आहे. तर तो आहे कासा इम्पेरिया नावाचा एक प्रोजेक्ट आहे वाकडमध्ये, जो की रेडी टू मूव्ह आहे. ठीक आहे. तर चला आपण पाहूया. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती वेळेत मिळत राहील. तर ठीक आहे. ह्याचा स्कीम कोड बघा 820 आहे. कासा इम्पेरिया वाकड 1 BHK चा हा फ्लॅट आहे. तर ह्याच्यासाठी कोण कोण अर्ज करू शकतं? AR, CG, DF, JR, MP, MLA, MLC ह्या कॅटेगरीतील लोक ह्याच्यासाठी अर्ज करू शकतात. तर ह्याचा कार्पेट एरिया बघा 38.26 ते 38.53 स्क्वेअर मीटर आहे. सॉरी 38.26 ते 38.53 स्क्वेअर मीटर आहे. कॉस्ट बघा याची किती आहे, जवळपास 25 लाखापर्यंत ही फ्लॅट जाते. म्हणजे या फ्लॅटची कॉस्ट जाते. याच्यामध्ये ॲडिशनल 5 लाख रुपये तुम्ही पकडून चला. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये EMD जी आहे ती 20,000 आहे. ठीक आहे. म्हणजे अर्ज करताना तुम्हाला 20,000 रुपये सुद्धा भरायचे आहे. प्लस ह्याच्यासाठी फॉर्म फी जवळपास 800 रुपये आहे. जर तुम्हाला फ्लॅट नाही लागला तर तुम्हाला 20,000 रुपये मिळतील, फॉर्म फी मिळणार नाही. टोटल आता सध्या ह्याच्यात 5 सदनिका उपलब्ध आहेत किंवा फ्लॅट्स उपलब्ध आहेत. तर ह्याचा लेआउट पाहूया. ठीक आहे. बघा मी इथलं एक लेआउट दाखवतो तुम्हाला, ऍक्च्युअल फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे. ठीक आहे. ह्याच्यात लेआउट तुम्हाला फक्त समजून सांगतो. इथं बघा 2 फ्लॅट आहेत, इकडे एक आहे, इकडे एक आहे. तर आपण हा वाला फ्लॅट पाहूया. इथून तुम्ही एंट्री केली तर इथं तुम्हाला लिव्हिंग एरिया दिसेल किंवा लिव्हिंग रूम दिसेल. ह्या लिव्हिंगलाच एक बाल्कनी आहे, ओपन बाल्कनी आहे, प्रशस्त बाल्कनी आहे. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. नंतर इथं किचन आहे, किचनला एक ड्राय बाल्कनी सुद्धा आहे. इथं तुम्ही बघू शकता ही ड्राय बाल्कनी आणि हे किचन आहे. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला इथं एक बाथरूम आहे आणि इथं एक टॉयलेट आहे. टॉयलेट बाथरूम असं सेपरेट दिलेलं आहे आणि इथं बेडरूम आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा लेआउट आहे. आता आपण ऍक्च्युअल फ्लॅट पाहूया. तर आपल्या व्हिडिओवरती हा ऑलरेडी अपलोडेड आहे. तर बघा हे बघा, हा तिथला एरिया आहे वाकडचा. ठीक आहे. ह्याच्या आसपासच्या सोसायटी बघा पूर्ण डेव्हलप आहे. हा जो आहे तो आहे कासा इम्पेरिया. ह्याच्यामध्ये म्हाडाचे फ्लॅट आहेत, प्लस बिल्डरचे सुद्धा आहेत. खाली जे आहेत ते दुकान आहेत. हा बघा आसपासचा एरिया. बाल्कनी अशी प्रशस्त आहे. ही बाल्कनी आहे. ठीक आहे. तुम्ही स्टेअरने वरती गेले, हा पार्किंगचा एरिया आहे. जो खिडकीतून दिसला तिथं पार्किंग आहे. हा सेपरेट बिल्डिंग आहे. तुम्हाला अमेनिटीज बहुतेक ह्याला नाही मिळणार कारण ह्याला सेपरेट एंट्री होती. ठीक आहे. आता आपण जाणार. ह्या 2 लिफ्ट आहेत. आता आपण चाललेलो आहे आपल्या फ्लॅट कडं. इथे तुम्हाला प्रायव्हसी खूप मिळते. ठीक आहे. या पूर्ण विंग मध्ये फक्त 2च फ्लॅट आहेत. इकडे एक आहे ना, ह्याच्या समोर एक आहे. हा लिव्हिंग आहे. लिव्हिंगला अटॅच ही बाल्कनी आहे. आणि इकडंच किचन आहे, जे की मी तुम्हाला लेआउट मध्ये दाखवलं होतं. आणि इकडे एक युटिलिटी एरिया आहे असा. हा हा हा
इथं टॉयलेट बाथरूम आहे, सेपरेट आहे. आता हा पूर्ण रेड रूम असणार आहे. हा बेडरूम आहे बघा, त्याला एक विंडो आहे मोठी. हा आता पूर्ण रेडी झालेला असणार. हा गेल्या वर्षी व्हिडिओ बनवला होता. गेल्या वेळी सुद्धा याचे फ्लॅट खूप सारे होते आणि खूप लोकांनी या फ्लॅटला पसंती दिली होती. जर तुम्ही ह्याच्यासाठी इलिजिबल असाल तर तुम्ही ह्याच्यासाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्याच्या आधी संपूर्ण डिटेल जे आहे ते क्रॉस व्हेरीफाय करा. आणि ह्याच्यासाठी सर्वच अर्ज करू शकत नाही, तर काही विशेष प्रवर्गातीलच लोक अर्ज करू शकतात, जे की हे आहेत. ठीक आहे. जनरल पब्लिकसाठी सध्या इथं अवेलेबल नाही, एक पण शिल्लक राहिलेलं नाही, कारण ह्याला गेल्या वेळेलाच खूप पसंती मिळाली होती. तर हीच महत्त्वपूर्ण माहिती होती. धन्यवाद.